नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष आंबेकर आहे. मी सर्टिफाईड नॅचरोपॅथ आहे. निसर्गोपचार तज्ञ, प्राकृतिक चिकित्सक, मॉडर्न नॅचरोपॅथी. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला एक माझा अनुभव सांगत आहे, ज्यामध्ये मी तो अनुभव स्वप्नातून स्वतः जगलो आहे. माझा एक जवळचा मित्र हार्ट अटॅकने वारला होता. त्याला मी बरेच वर्ष भेटलो नव्हतो. 5-6 वर्षापूर्वी भेटलेलो. आज सकाळीच अचानक मला एक स्वप्न पडलं. तर ते स्वप्न मला चांगलं क्लिअरली सकाळचं स्वप्न होतं ते. 6:45 7च्या दरम्यान. तर ते स्वप्न असं होतं की मी एक टी शर्ट घातलेलं. तर त्याच्यावर सगळे फुटबॉल प्लेयरचे सगळे रेकॉर्ड लिहिले होते. तर सगळी मुलं माझ्या अवतीभोवती आले आणि ते सगळे टेबल असतं ना, जे किती मॅचेस खेळले, किती जिंकले, काय किती गोल केले, तशा प्रकारचे इन्फॉर्मेशन होते. तर सगळे असे सगळ्यांनी मला घेरलं आणि अचानक काय झालं म्हणजे डोळे माझे कोणी बंद केले की मी स्वतःच मिटले. तर मला जाणवत होतं की शर्टवर काहीतरी करतायत हे लोकं, काही लिहितायत किंवा काय करतायत. पण अचानक मी डोळे उघडले तर पूर्ण माझं शर्ट पूर्ण त्याने फाडून टाकलेलं, पूर्ण शर्ट गायब केलेलं माझं टी शर्ट. आणि मी भडकलो होतो, रागावलो होतो. आणि तेवढ्यात पाठी बघतो तर तो माझा मित्र जो वारला आहे, तो असा हसतोय माझ्याकडे बघून. आणि माझं टी शर्ट गायब झालं ना अंगावरचं. तर तो हसत होता. तर मी त्याला बघितलं आणि मला ॲक्च्युली माहीत होतं की हा वारला आहे म्हणून. आणि तो मला म्हणजे तो अशा रूपात मला भेटला की त्याने केस कापलेले आणि त्याने शेंडी ठेवलेली. आणि मला माहिती आहे की हा वारला आहे आणि तो हसतोय. त्याला एवढी मी गच्च मिठी मारली आणि रडलो खूप. ओक्साबोक्शी रडलो. तर आणि मी ॲक्च्युली असं भरपूर म्हणजे ते अनुभव केलं चांगलं. तर असं हे ॲक्च्युली मी असं काही बोलत नाही की काय याच्यामध्ये एकदम काहीतरी असं चमत्कार वगैरे आहे किंवा असं काही नाही. पण तुमचे म्हणजे विल पॉवर एवढी स्ट्रॉंग असेल किंवा तुमच्या आठवणी स्ट्रॉंग असतील, तर म्हणजे ती गोष्ट रिअलमध्ये तुमच्या स्वप्नात अवतरू शकते आणि ती गोष्ट तुम्ही अनुभवू शकता. तर शेवटी काय असतं, मला एक रिअलाईज झालं आहे की आपण जे जीवन जगतोय ना, तर प्रेझेंट आणि फ्युचर आणि पास्ट अशा 3 गोष्टी असतात. तर माणूस फ्युचरसाठी भरपूर मरतो. कारण की तो फ्युचरला नंतर मग तो प्रेझेंटमध्ये येऊन ते मरून त्या गोष्टी ते प्रेझेंट जगण्यासाठी तो म्हणजे पैसे असतील, लोन असेल किंवा काही असेल, कोणाशी भांडणं केली असेल, कोणाच्या पाया पडला असेल, काही असेल, म्हणजे वाईट अनुभवातून जाऊन तो प्रेझेंटसाठी तो आपण जोपर्यंत पोचतो त्या प्रेझेंटपर्यंत, तर एवढं सगळं करून तो प्रेझेंट आपण जगतो आणि तो पास्ट बनतो. आणि तो फक्त एक अनुभव म्हणून राहतो. तर मला काय जाणवलंय मी तुम्हाला सांगतो, की सगळे जे आपण जे करतोय ना, ते अनुभवात जमणार आहे. म्हणजे तुम्ही ती गोष्ट गेली एकदा होऊन, की तो पास झाला तुमचा आणि फक्त अनुभव त्याला परत तुम्ही रिकॉल करून काय
एक तुमच्याकडे फोटो अल्बम वगैरे असेल, तुम्ही ते बघू शकता आणि थोडंसं आठवणी जागृत करू शकतो. तर फायनल माझं कन्क्लुजन असं आहे की तुम्ही ही जी प्रेझेंट लाईफ आहे ना, ती चांगली जगा. लोकांना चांगले अनुभव द्या. कोणाशी वाईट वागू नका. आणि जे अपेक्षित आहे तुमच्याकडून, तर त्यांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. आणि जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं, म्हणजे चुकीच्या अपेक्षा पूर्ण करू नका. पण जेवढं शक्य होईल ना, तेवढं तुम्ही, कारण की बघा, तुमच्याकडून अपेक्षित करतो म्हणजे तो माणूस तुमच्यासाठी काहीतरी कनेक्शन आहे म्हणून तर त्यांच्या तुम्ही अपेक्षा पूर्ण करा. ॲक्च्युली मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे, तर मला ॲक्च्युली लोकांची हेल्प करायची आहे, नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर. पण काय माहिती आहे, आता हे म्हणजे जगच असं आहे की आपल्याला किती वाटलं ना की जेन्युइन मदत करायची, तर ते मदत घेणारे मदत घेणारे भरपूर कमी. म्हणजे आता आपल्याला काय बोलणार त्याला, म्हणजे मदत घ्यायला पण कोण येत नाही. मदत नको आहे म्हणजे कोणाला. असं झालेलं आहे हल्ली. तर हल्ली मदत म्हणजे काय झालेलं की ज्या गोष्टी फुकटमध्ये मिळतात ना, त्या गोष्टीला लोक मदत समजतात. आणि तुम्हाला माहिती आहे, फ्रीमधल्या गोष्टी ज्या असतात ना, ते तेवढे पॉवरफुल नसतात, तेवढे जेन्युइन नसतात त्या गोष्टी. तर लोकांना हे समजत नाही आहे की ॲक्च्युअल मदत म्हणजे हॉनेस्टली, जे ॲक्च्युअल म्हणजे ओरिजिनल म्हणजे जेन्युइन जे असतं ना गोष्टी, त्या लोकांना द्यायच्या आहेत. मग त्याची काहीतरी कॉस्ट असेल. आणि ती कॉस्ट म्हणजे असं जेन्युइन कॉस्ट, तर ती देऊन तुम्ही मदत घेऊ शकता लोकांची. आणि त्या मदतीतून तुम्ही स्वतःचं भलं करू शकता. पण हे भल्याची दुनियाच नाही राहिली. कोण तुमची मदत घ्यायला येणार? हे मला चांगलं जाणवलं गेल्या 7 वर्षामध्ये. मला मदत करायची, पण कोण घ्यायला तयार नाही मदत. एवढं नॉलेज आहे, एवढं सगळं आहे. पण असं आहे, चला काय, आता हे पार्ट ऑफ द लाईफ आहे. तर आपल्याला जे नशिबात काम आलंय ते करत राहायचं आहे हॉनेस्टली. त्याचा किती परिणाम होतो नाही होतो याचा विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, तो माझा अनुभव होता. आता मी सगळं नॅचरोपॅथीशी जोडलो आहे. मला अशा भरपूर म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्येशी कनेक्ट थोडंफार होऊ शकतं. स्पिरिच्युअलिटी म्हणजे ते पण सगळं, तुम्ही त्यात कन्फ्यूज जास्त होऊ नका. सगळं नॉर्मलीच सगळं हे करा. भरपूर चांगला अनुभव होता मला स्वप्न पडून जे काय मी. ठीक आहे मित्रांनो, कनेक्टेड राहा. ओके, टेक केअर. नॅचरोपॅथी फॉलो करा, तुम्हाला पण चांगले अनुभव येतील. चांगलं आयुष्य जगा. टेक केअर. सी यू.